नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये मी अनिल बन्ने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर आज आपण जाणून घेणार आहोत सागवान लागवड तंत्रज्ञानाविषयी। सागवान लागवडीबद्दल अनेक शेतकरी संभ्रम अवस्थेत आहेत, कारण ह्याची जे वाढ होण्यासाठी किंवा विक्रीला पाठवण्यायोग्य होण्यासाठी साधारण 20-22 वर्ष लागतात। त्यामुळे त्याची योग्य वाढ होईल का किंवा बाजारात त्याला योग्य दर मिळेल का, अशा अनेक प्रश्नावरती शेतकरी संभ्रम असतात। परंतु अनेक शेतकरी असे आहेत खूप चांगला प्लॉट आपला तयार करून एक आदर्श असं एक काम या विषयामध्ये दाखवून देत असतात। तर त्यासाठी मी आज आलोय, सागवान लागवडीची संपूर्ण माहिती आज घेण्यासाठी मी आलोय सांगली जिल्ह्यात असणाऱ्या जत तालुक्यातील डफळापूर गावामध्ये असणारे शेतकरी रमेश मुरलीधर पोद्दार हे शेतकरी आत्ता आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आत्ता आपण सागवान लागवडीची सविस्तर माहिती घेणार आहोत। हा त्यांचा प्लॉट आहे। त्यांच्या प्लॉटमध्ये आत्ता पाठीमागे दिसतंय खूप छान असा उत्कृष्ट एक प्लॉट आहे सागवान लागवडीचा। तर त्यांच्याकडून सविस्तर आणि सखोल माहिती आपण सागवान लागवडीबद्दल घेणार आहोत। सागवान लागवडीचं आपलं जे क्षेत्र आहे ते किती एकरामध्ये क्षेत्र आहे? हे साधारणतः 1.5 एकर मी केलेलं आहे। 1.5 एकर। 1.5 एकरामध्ये किती झाडं बसलेली आहेत? अंदाज 1,500 धरा। 1,500 झाड आहेत। दोन्ही सरीमधलं आणि दोन्ही झाडामधलं अंतर किती ठेवलंय? दोन्ही सरीतलं पण अंतर 6x6 आहे आणि झाडातलं पण अंतर 6x6 आहे। या प्लॉटला साधारण आतापर्यंत किती वर्ष झाले? 10 वर्ष झाली आता। 10 वर्ष झाली। सागवान लागवड तुम्ही केलाय, परंतु ह्याला खूप कालावधी लागतोय हे विक्रीसाठी येण्यासाठी। तरी सुद्धा तुम्ही सागवानीचं या भागामध्ये लागवड का केला? की पाण्याअभावी केलं। पाणी इकडं म्हणजे थोडंसं पाणी कमी आहे, पाऊस कमी पडतो। त्यावेळेला पोझिशन अशी होती की मोटर काही चालत नव्हती आणि इतर पिके घेण्यासारखे पाणी उपलब्ध नव्हतं, म्हणून आम्ही ही सागवानीत उतरलोय आम्ही। आता या सागवानीचं लागवड तुम्ही कशी केला आणि या सागवान लागवडीसाठी हंगाम काय वेगळा असं लागतंय काय? सागवानीला हंगाम जून ते ऑगस्ट पर्यंत करता येते। परत ह्याचा 1x1 खड्डा घ्यायचा, थोडं शेणखत घालायचं, परत थोडंसं वाळवी लागून म्हणून थिमेट वापरायचं आणि थोडंसं रासायनिक खत घालायचं आपलं पोटॅश वगैरे, आणि अशी करून लागवड करता येते। सागवान लागवडीमध्ये आपण आंतरपीक कोणतं घेऊ शकतो की 1 ते 2 वर्ष घेऊ शकतो, पण जास्त उंचीची चालत नाहीत, कमी उंचीची येते त्यात। बरं, सुरुवातीचे 1 ते 2 वर्ष आपण आंतरपीक याच्यामध्ये घेऊ शकतो की आपण 2 वर्ष घेऊ शकतो। सागवानीचं जे आपण सुरुवातीला रोपं आणलात ते स्वतः तुम्ही निर्माण केलात की कुठून बाहेर आणलात? नाही, स्वतः काय निर्माण केली नाहीत, बाहेरनच मागवली ही रोपं। आता एवढे मोठे प्लॉट आहेत, तर या प्लॉटमध्ये पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं आहे? ह्या पाण्याची व्यवस्था म्हटला तर ह्याला ड्रिप घातलेली आहे। पावसाळा सोडून इतर वेळेला ह्याला ड्रिपनं पाणी सोडतो मी। ड्रिपनं पाणी सोडतो? हा। सागवान लागवडीमध्ये तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं आहे? खताचं व्यवस्थापन म्हणाल तर हे जे ऑटोमॅटिक पानगळ होती, पानगळ झाल्यानंतर ते खाली पडते आणि खाली पडली की खालच्या ओलावामुळे आपोआप त्याचं गांडोळ निर्माण होऊन खत तयार होते। त्याच्यामुळे काय दुसरी व्यवस्थापन मी काय केलेलं नाही खताची। आपल्या सागवानीमध्ये 1500 झाडं आहेत तुम्ही म्हणताय,
परंतु याच्यामध्ये काही रोग किंवा कीड किंवा वाळवी लागण्याचं एक प्रमाण असतं, असं काही घडते का? असं कीड वगैरे काय लागत नाही, पण वाळवी जरा होती. हे बघा आता तुम्हाला समोरचं झाड दाखवते एक, ही वाळवी आहे, पण ही वाळवीचा परिणाम आत नाही, बरं. फक्त सालीवरती आहे. हां हां अलग लक्षात, फक्त सालीवरती आहे, ह्याला आत काय परिणाम होत नाही आणि कीड तर कुठली लागत नाही, फक्त वाळवी तेवढीच. बरं बरं. वाळवी जी लागते ते वरच्या बाजूला, वरच्या बाजूलाच आहे, वरच्या सालीलाच फक्त आहे तेवढं. बरं बरं. ह्याचा दुष्परिणाम या झाडांना काहीच होत नाही. काही झाडाला होत नाही, साल सुद्धा कुठं कुरतडलेलं आहे, साल सुद्धा आहे तशीच आहे. साग लागवडीसाठी शासनाकडून काय अनुदान मिळते का? हो, शासनाकडून ह्याला अनुदान आहे, बरं पण मी काय अंतर कमी लावल्यामुळं बरं मला काय तो शासनाचा लाभ घेता आलेला नाही. बरं. म्हणजे शासकीय नियमानुसार जर लावलं तर ते अनुदान आपल्याला मिळू हो, शासकीय नियमानुसार जर लावलं असेल तर मला सुद्धा अनुदान मिळालं असतं, बरं. पण मी थोड्या क्षेत्रात जरा झाडाची जास्त संख्या लावल्यामुळे मला लाभ घेता आला नाही. साग लागवड करताना सुरुवातीला कुठे रजिस्ट्रेशन करावं लागतं का या प्लॉटचं? सुरुवातीला लागवड करताना काय रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. बरं. आणि ज्यावेळी हे प्लॉट पूर्ण तयार होतो याला किती वर्षाचा कालावधी जातोय? कमीत कमी 20 वर्षाचा कालावधी जाते. बरं. 20 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर नेमकं हा प्लॉट पूर्ण तयार आहे, मार्केटला जी मागणी असते त्याला पूर्ण पूर्तता होते असं तुम्हाला कधी वाटतं या झाडाकडे बघून? झाडाकडे बघून तसं म्हणलं तर 20 वर्षानंतर होते. ज्या वेळेला झाड आपलं 3 फुटाचा घेरा होईल बरं. त्यावेळेला ती झाड तोडणी योग्य होते, आणि त्यावेळेला आपणाला वन विभागाकडून बरं. रजिस्ट्रेशन करून त्यांची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे तोडणीसाठी तुम्हाला वन विभागाकडून परमिशन घ्यावी लागते? हो हो हो, वन विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. आता आपल्या या प्लॉटमध्ये 1500 झाडं आहेत, तर 1500 झाडामध्ये तुम्हाला उत्पन्न किती मिळेल असं वाटतं? आता सर्वसाधारण जर झालं तर प्रति झाड जर 5,000 जरी एक धरलं तर माझी झाडाची संख्या आहे 1,500. मग त्या 1,500 मध्ये जर ही 5 जर ही केलं तर कमीत कमी मला 20 वर्षानंतर 75 लाख रुपये मिळतील. 75 लाख रुपये हां, मिळतात. हां. शेतकरी बंधूंना आता आपण जाणून घेतलं सागवान लागवड तंत्रज्ञानाबद्दल. खूप छान अशी माहिती रमेश पोद्दार या शेतकऱ्याने आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दल संचित TV न्यूजतर्फे आपलं मनपूर्वक आभार. नमस्कार. आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज.